नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MHLAW CET 3 years 2024चे ॲडमिशन प्रोसेस आपण बघणार आहोत. स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने कॅप राऊंडची जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने चालू होते, कशा पद्धतीने वर्क करत असते याची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत. त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न हेही येत होते की कॅप राऊंड कधीपासून चालू होणार आहे. सो त्याचीही इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी देणारच आहे तुम्हाला. ठीक आहे. सो पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व तुमचे डाऊट्स जे काही आहेत ते सर्व क्लिअर होतील. कॅप राऊंडची प्रोसेस कशा पद्धतीने वर्क करत आहे त्याचीही इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. सो पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुमचे सर्व डाऊट्स या व्हिडिओ थ्रू क्लिअर होतील. चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. LLB 3 year ॲडमिशन 2024 याची आपण इन्फॉर्मेशन घेत आहोत. यामध्ये जर आपण बघितले तर आपला ऑलरेडी रिझल्ट हा रिलीज झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही रिझल्ट बघितला नसेल त्यांनी CETच्या वेबसाईटला जाऊन एकदा चेक करा आणि तुमचा रिझल्ट बघून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना CETची वेबसाईट जर पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ते लिंक मी टाकून देतो. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर ऑलरेडी हा रिझल्ट हा रिलीज झालेला आहे. नेक्स्ट जर आपण बघितलं तर खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न असेही येत होते की कॅप राऊंड कधी चालू होणार आहे, व्हेन कॅप राऊंड स्टार्ट. तर कॅप राऊंड हा जो आहे याची एक्सपेक्टेड जी डेट आहे नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे या वीकमध्येच 11 मे 2024 या डेटपासून आपलं कॅप राऊंड आहे ते चालू होणार आहे. ठीक आहे. ही टेंटेटिव्ह डेट आहे, हे तुम्हाला देण्याचा इथे मी प्रयत्न केला आहे. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की कॅप राऊंड कधीपासून चालू होणार आहे, त्यासाठी ही डेट तुम्हाला मी दिलेली आहे. ठीक आहे. नंतरला जर बघितलं आपण कॅप म्हणजे काय असतं तर कॉमन ॲडमिशन प्रोसेस असतं. खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये डाऊट असेल की सर ही प्रोसेस ऑनलाईन होते की ऑफलाईन होते. तर ही जी प्रोसेस आहे ही ऑनलाईन होते आणि ऑफलाईन ही प्रोसेस नाही होत. बट आता जे नवीन जे अपडेट आलेले आहे जर आपण बघितलं पर्सेंटाईलनुसार जे काही स्कोर आलेले आहेत विद्यार्थ्यांचे तर त्यानुसार जर आपण बघितलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे ती आयदर ऑनलाईन होऊ शकते या आयदर ऑफलाईनसुद्धा होऊ शकते. यामध्ये थोडंसं चेंजेस होऊ शकतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पहिलं ऑलरेडी ऑनलाईनच व्हायचं. आता असं ऐकायला येते किंवा अशी अपडेट आहे की ऑफलाईनसुद्धा तुमचे डॉक्युमेंटची प्रोसेस होऊ शकतं व्हेरिफिकेशनचं. ठीक आहे. नंतरला आपण बघूया की रिझल्ट ऑलरेडी आपला रिलीज झाला आहे. त्यानंतरची प्रोसेस काय आहे ते आपण आता 1 by 1 बघूया. रिझल्ट रिलीज झाल्याच्यानंतर कॅप राऊंड 1 हे चालू होतं. त्यानंतर कॅप राऊंड 2 चालू होतं. नंतर कॅप राऊंड 3 म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ही प्रोसेस चालू होते. आता ही प्रोसेस कशा पद्धतीने वर्क करते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जसं आपण बघितलं कॅप राऊंड समजा 1 चालू झालं तर त्याच्यामध्ये पहिलं तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. म्हणजे जसं आपण आपले CETचे आपण रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने केलं होतं तशाच पद्धतीने कॅपचं पण आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ओरिजिनल ते तुम्हाला अपलोड करावे लागतात रजिस्ट्रेशनच्या टायमिंगला. म्हणजे ज्यावेळी तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्यावेळी तुम्हाला 10th 12th ग्रॅज्युएशन तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतात. ते अपलोड केल्याच्या नंतर तुमचं जर बघितलं ती पूर्ण प्रोसेस होते. ते प्रोसेस झाल्याच्या नंतर तुमची एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही डिस्प्ले होते. म्हणजे काय तर जे तुम्ही इन्फॉर्मेशन फिलअप केलेले आहात ते सर्व इन्फॉर्मेशन प्लस तुम्हाला आता रँक सध्या तुम्हाला माहिती नाही की माझा रँक किती आहे. सो CET काय करते पूर्ण सर्व रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट सर्व गोष्टी झाल्याच्यानंतर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पब्लिश करत असते. त्यामध्ये तुमचं नाव असतं, त्यामध्ये तुमचं DOB असतं, त्यामध्ये तुमचं रँक असतो किती आहे तुमचं, त्यामध्ये तुमचं पर्सेंटाईल पण आता असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपर चेक करायच्या असतात प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये. तर ते जर प्रॉपर असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. जर त्याच्यामध्ये काही चेंजेस असेल तर तुम्हाला ते चेंज करायला तेवढा टाईम तुम्हाला दिला जातो. आता खूप विद्यार्थ्यांचा हाही प्रश्न होता की सर
रजिस्ट्रेशनच्या टायमिंग वेळी तेव्हा मी ओपनमध्ये फॉर्म भरलेला होता आणि आता OBCमध्ये माझ्याकडे सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आलेली आहे, तर मी OBCसाठी फॉर्म भरू शकतो का? तर तो तुम्ही फॉर्म भरू शकता. जेव्हा कॅप राऊंडची प्रोसेस चालू होईल तेव्हा तुम्ही तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल ते तुम्ही भरू शकता आणि तुमच्या कास्टमधून तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. ही डिस्प्ले प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये पण चेंजेस करण्याचं तुम्हाला त्यामध्ये कालावधी दिला जातो. त्यामध्ये पूर्ण दिल्याच्यानंतर अजून परत एकदा फायनल लिस्ट जे मेरिट लिस्ट आहे परत एकदा डिस्प्ले होते. सो याच्यामध्ये जे डिस्प्ले जे फायनल मेरिट लिस्ट होईल, तुम्ही चेंजेस करण्याच्या नंतर डिस्प्ले फायनल मेरिट लिस्ट होईल. त्यानंतर मग तुमचे जर आपण बघितलं तर मग तुमचे कॅटेगरी वाईज जे काही सीट्स आहेत त्या सीट्स तुमच्या पब्लिश होतात. की याच्यामध्ये जर बघितलं प्रत्येक कॉलेज वाईज जे काही तुमच्या सीट्स असतात, कॉलेजेस म्हणजे 300 सीट्स असतात, 200 सीट्स असतात, प्रत्येक कॉलेज वाईज हे डिस्प्ले करत असते CET की एवढ्या सीट्स यामध्ये अवेलेबल आहेत. त्यानंतर मग तुम्हाला कॅप राऊंड जी आपली 1 आहे ती प्रोसेस चालू होते. म्हणजे तुम्ही कॅटेगरी वाईज सर्व सीट्स बघितल्याच्यानंतर तुम्हाला कॅप राऊंड 1 प्रोसेस चालू होते. ती झाल्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे असतात. म्हणजे जसं की तुम्हाला जे तुमचे डिझायर कॉलेज असेल, GLC असेल, ILS असेल, फिरोदिया असेल, GCCL असेल, असे तुमचे जे काही टॉपचे कॉलेजेस असतील किंवा VPM लॉ कॉलेज असेल, तर तुमचे टॉपचे जे कॉलेजेस आहेत ते तुम्हाला प्रेफरन्स 1, 2, 3 असे तुम्हाला प्रेफरन्स द्यावे लागतात आणि त्या प्रेफरन्सनुसारच तुम्हाला कॉलेज अलॉट होतो. ॲज पर युअर पर्संटाईल, ॲज पर युअर स्कोर तुम्हाला तो कॉलेजचे प्रेफरन्स देणं खूप महत्त्वाचं आहे. ते जर तुम्ही दिलं नाही तर तुमचं कॅपचं जो फॉर्म आहे तो फिलअप होणार नाही. ते प्रेफरन्स दिल्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट तुमचं अलॉटमेंट लेटर येतं. म्हणजे कसं, कॉलेजचे प्रेफरन्स दिल्याच्यानंतर तुमची एक लिस्ट येते अलॉटमेंट लेटर की तुम्हाला कोणता कॉलेज अलॉट झालेला आहे. तो अलॉट झालेला जो काही कॉलेज असेल, जर तुम्हाला असं वाटलं की हा कॉलेज जो मी दिलेला आहे, समजा गव्हर्नमेंट लॉ कॉलेज फर्स्ट प्रेफरन्सला दिला आणि मला तो कॉलेज फर्स्ट प्रेफरन्सचा अलॉट झालेला आहे, तर मी तिकडे ॲडमिशन घेण्यासाठी जाऊ शकतो. आणि जर मला कॉलेजमध्ये समजा तो कॉलेज नाही घ्यायचा आहे तर काय करायचं आहे ते तुम्हाला पुढे सांगतो मी. आता यामध्ये असं एक असतं की ॲडमिशन कन्फर्मेशन. म्हणजे काय की फ्रीज आहे आणि दुसरा ऑप्शन आहे बेटरमेंट, असे ऑप्शन आहेत. म्हणजे तुम्हाला कॉलेजचं प्रेफरन्स दिल्याच्यानंतर तुम्हाला कॉलेज अलॉट झाला त्याच्यामध्ये तुम्हाला जर फ्रीज करायचं आहे, फ्रीज करणं म्हणजे काय, तुम्ही ती सीट बुक करा आणि डायरेक्ट कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्या जर तुम्हाला तो कॉलेज पाहिजे असेल तर. आणि जर तुम्हाला वाटतंय की नाही अजून एक राऊंडमध्ये मी ट्राय करतो जेणेकरून मला चांगला कॉलेज भेटेल, तर मग तुम्ही बेटरमेंटला क्लिक करा. बेटरमेंटला क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट राऊंडमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता आणि तिकडे तुम्हाला जो डिझायर तुम्हाला कॉलेज पाहिजे तो तुम्ही एक्सेप्ट करू शकता. आणि तिकडे समजा जर डिझायर कॉलेज तुम्हाला नाही भेटला तरी तुमचं कॅप राऊंड जो ऑलरेडी तुम्ही फ्रीज केलेला आहात तो तुम्हाला तुमची ती जी सीट असेल ती तुमच्याकडे अवेलेबल असेल. सो अशा पद्धतीने कॅप राऊंड 1चं फ्रीज आणि बेटरमेंट हे ऑप्शन वर्क करत असतं. आता असं पण होऊ शकतं काही विद्यार्थ्यांनी बेटरमेंटला ऑप्शनला क्लिक केला असेल आणि काही विद्यार्थ्यांनी फ्रीज केला असेल. फ्रीज केलं, कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तिथेच तुमचं कॅपची जी प्रोसेस आहे ॲडमिशन प्रोसेस ती एंड झाली. बेटरमेंटमध्ये तुम्हाला वाटलं की नेक्स्ट राऊंडला मला अप्लाय करायचं आहे तर बेटरमेंट करा. मग बेटरमेंटच्या पुढे काय करायचं आहे ते आता आपण बघूया. बेटरमेंट म्हणजे जर बघितलं आपण तर कॅप राऊंड 2मध्ये आपण पार्टिसिपेट करतो. कॅप राऊंड 2मध्ये जर आपण बघितलं तर तिथेही 2 ऑप्शन असतात, एक फ्रीज आणि एक बेटरमेंट. कॅप राऊंड 2मध्ये हा जो बेटरमेंट ऑप्शन आहे, कॅप राऊंड 2मध्ये हा जो बेटरमेंट ऑप्शन आहे हा तुमचा नसणार आहे, कारण ऑलरेडी तुम्ही कॅप राऊंड 1मध्ये बेटरमेंट हा ऑप्शन दिलेला आहे. सो हा इथे ऑप्शन नसणार आहे. फक्त तुम्हाला इथे फ्रीजच करायचं आहे, म्हणजे ती सीट तुम्हाला बुक करायचीच आहे. जर ती तुम्ही सीट बुक नाही केली तर तुम्ही कॅप राऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करू शकता का,
तर हो, तुम्ही पार्टिसिपेट करू शकता कॅप राऊंड 3मध्ये, पण तुमची जी सीट ही जी आहे ती तुम्हाला सोडून द्यावी लागेल. ठीक आहे. सो कॅप राऊंड 2मध्ये ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंटसाठी ऑप्शन करतात, कॅप राऊंड 1मध्ये बेटरमेंटसाठी ऑप्शन करतात, ते कॅप राऊंड 2मध्ये जातात. कॅप राऊंड 2मध्ये जर त्यांना कॉलेज अलॉट झाला तर ते ॲडमिशन घेतात. जर त्यांना कॉलेज दुसरा जो पाहिजे तो जर भेटला तर ते ॲडमिशन घेतील, नाही भेटला तर त्यांच्यावरती म्हणजे तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही परत पहिला जो कॅप राऊंड 1मध्ये जो तुम्हाला कॉलेज भेटलेला आहे त्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. हे झालं कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2च्या संदर्भात सर्व गोष्टी. त्यानंतर जर आपण बघितलं तर कॅप राऊंड 3 आहे, म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड. यामध्ये जर आपण प्रोसेस जर बघितली तर सेम ॲप्लिकेशन वगैरे, फॉर्म वगैरे त्या गोष्टी आपल्याला फिलअप करायच्याच आहेत. ऑलरेडी फिलअप असतातच आपल्या. तिथेसुद्धा तुम्हाला डिस्प्ले वॅकंट सीट असतात, म्हणजे जे काही कॅप राऊंड 1 आणि 2मध्ये ज्या सीट्स फिलअप झाल्याच्यानंतर जे काही बॅलन्स असतात ते CET तुम्हाला डिस्प्ले करत असते की एवढ्या सीट्स बाकी आहेत. त्यानंतर मग तुम्हाला त्या सीट्स जिथे जास्त आहे तिथं तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. 1, 2, 3 जसं आपण कॅप राऊंड 1मध्ये प्रेफरन्स दिला तशाच पद्धतीने तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवल राऊंडलासुद्धा तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहे. पण यामध्ये असं होतं की जसं आपल्याला तिकडे मेरिट लिस्ट लागते, कॉलेज म्हणजे मेरिट लिस्ट लागते, तर इथे तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये तुम्हाला मेरिट नंबर दिलेला जातो. म्हणजे जसं आपलं नॉर्मली आपण टोकन नंबर, जसं आपण जेव्हा बँक्समध्ये आपण जातो तेव्हा आपल्याला टोकन नंबर दिलेला जातो, तसंच तुम्हाला कॉलेज थ्रू तुम्हाला एक टोकन नंबर म्हणजे मेरिट नंबर दिलेला जातो. तो मेरिट नंबर घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये व्हिजिट करावं लागतं आणि कॉलेजमध्ये व्हिजिट केल्याच्यानंतर तुम्हाला तिकडे इन्फॉर्मेशन घ्यावी लागते की हा माझा मेरिट नंबर आहे तर मला इकडे कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणून. सो ती जी प्रोसेस आहे ती तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊनच तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटते. आणि दुसरं, कॉलेजच्या ज्या वेबसाईट असतात त्या वेबसाईट थ्रूसुद्धा तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन भेटत असते. सो ते व्हिजिट केल्याच्यानंतर कॉलेजमध्ये तुम्ही तिकडे ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. आता हे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड झाल्याच्यानंतर अजून एक राऊंड असतो जो स्पॉट राऊंड असतो. की काही विद्यार्थी असतात, समजा त्यांना कॅप राऊंड 1मध्ये काही कॉलेजेस पार्टिसिपेट करत असतात ते, बट कॅप राऊंड 2मध्ये जर त्यांना दुसरा कॉलेज भेटला तर ते दुसरीकडे शिफ्ट होतात. मग तिकडच्या जे काही सीट्स असतात ज्या अवेलेबल होतात त्या स्पॉट राऊंड थ्रू कॉलेजेसमध्ये फिलअप केलेल्या जातात. सो तिकडे तुम्ही जाऊन करू शकता. काही जे आहेत की हायर डिग्री करण्यासाठी तिकडे जात नाहीत कॉलेजमध्ये, सो तिकडच्या OMSच्या स्टुडंटच्या पण काही सीट्स असतात, ते पण काही बॅलन्स असतात. सो स्पॉट राऊंड जो आहे तोही महत्त्वाचा आहे. तो तुम्हाला मी सांगणारच आहे जेव्हा कॅप राऊंडची प्रोसेस चालू होईल. हा तुम्हाला यासाठी सांगितले की कशा पद्धतीने प्रोसेस चालू असते. कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आणि स्पॉट राऊंड. हे कुणाला राऊंड माहिती नसतं स्पॉट राऊंड, पण हा स्पॉट राऊंड चालू असतो, तो तुम्हाला मी सांगणारच आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या पद्धतीत या रिलेटेड जे काही व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण हे वर्क आपण करणार आहोत. सो ही होती प्रोसेस कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आणि स्पॉट राऊंड संदर्भात. मॅनेजमेंट राऊंडमध्येच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड येतो आणि मॅनेजमेंट राऊंडमध्ये कशा पद्धतीने ॲडमिशन घ्यायचं आहे ते मी ऑलरेडी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि कॅप राऊंड जेव्हा चालू होईल तेव्हाही तुम्हाला मी सांगणार आहे की ज्या विद्यार्थ्यांना लेस पर्सेंटाईल आहे त्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटमध्ये कशा पद्धतीने ॲडमिशन घ्यायचं आहे ते कॅप राऊंड चालू झाल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगेन. आणि कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचे आहे तेही तुम्हाला कॅप राऊंड स्टार्ट झालं का मी तुम्हाला लाईव्ह सेशन थ्रू तुम्हाला मी ती इन्फॉर्मेशन देणार आहे. ठीक आहे. एवढंच या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हा जो व्हिडिओ आहे हा नक्की तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा जेणेकरून त्यांनाही हेल्प होऊन जाईल. ठीक आहे. थँक्यू सो मच.